आपण थेट राजभवनामध्ये जाऊयात। हंगामी अध्यक्ष म्हणून काळीदास कोळंबकर हे शपथ घेत आहेत। छातीवरी कोरली अभिमानाची लेणी ओलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी पारित्र्याच्या उन्हात शिजला विठ्ठलाच्या घामाने भिजला देश गौरवासाठी झिजला दिल्लीचे वीर रक्तरावी महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा। Sir, Shri Kalidas Sulochana Nilkant Kolamkar is present to take the oath as a potent speaker. I request permission to present him. Shri Kalidas Sulochana Nilkant Kolamkar. मी कालिदास सुलोचना नीलकंठ कोळंबकर विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन व भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेल। बसा तुम्ही खाली बसा भाजपचे नेते भाजपचे आमदार काळीदास कोळंबकर यांनी विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदाची शपथ घेतलेली आहे। गोपनीयतेची शपथ त्यांनी आता घेतलेली आहे। राज्यपाल राधाकृष्णन यांनी काळीदास कोळंबकर यांना ही गोपनीयतेची आणि अध्यक्षपदाची शपथ दिलेली आहे। त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत। राजभवनामध्ये हा शपथविधी पार पडलेला आहे। काळीदास कोळंबकर यांनी विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदाची शपथ घेतलेली आहे। राज्यपालांनी काळीदास कोळंबकर यांना अध्यक्षपद आणि गोपनीयतेची शपथ दिलेली आहे। त्यानंतर फडणवीसांनी देखील हंगामी अध्यक्षांना शुभेच्छा दिलेल्या आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर महायुतीचे इतर नेते देखील या शपथविधी सोहळ्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत। राजभवनावरती काळीदास कोळंबकर यांना राज्यपालांनी हंगामी विधानसभा अध्यक्षपदाची शपथ दिलेली आहे। उद्यापासून
3 दिवसीय हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे। या अधिवेशनामध्ये हंगामी विधानसभा अध्यक्ष नवनिर्वाचित आमदारांना देखील शपथ देणार आहेत। काळीदास कोळंबकर यांना विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदाची शपथ देण्यात आलेली आहे। राज्यपाल राधाकृष्णन यांनी ही शपथ दिलेली आहे। त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काळीदास कोळंबकर यांना शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत। उद्यापासून 3 दिवसीय अधिवेशनाला सुरुवात होते आणि या अधिवेशनामध्ये विधानसभेचे हंगामी अध्यक्ष काळीदास कोळंबकर हे नवनिर्वाचित आमदारांना गोपनीयतेची शपथ देणार आहेत। राजभवनातील ही दृश्य आहेत। अगदी काही क्षणांपूर्वीच विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून काळीदास कोळंबकर यांनी शपथ घेतलेली आहे। राज्यपालांनी त्यांना ही विधानसभा हंगामी अध्यक्षपदाची आणि गोपनीयतेची शपथ दिलेली आहे।